मित्रांनो, तुमच्या मुलाचा पासपोर्ट पाहिजे तर नंतर बनवून घ्या, परंतु हा अपार आयडी पहिल्यांदा बनवून घ्या, कारण हेच तुमच्या मुलाचं फ्युचर असणार आहे। तुम्ही जर पॅरेंट्स असाल आणि तुम्हाला अपार आयडी हे काय आहे माहित नसेल तर ते मी तुम्हाला सांगतो, परंतु त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। या अपार आयडी मध्ये तुमच्या मुलाचे प्री प्राइम एज्युकेशन पासून ते हायर एज्युकेशन पर्यंतचे सगळे एज्युकेशनल रेकॉर्ड असणार आहेत। विशेष म्हणजे तुमच्या मुलाला कोणत्या इयत्तेत किती मार्क्स मिळाले, तो कोणत्या बोर्डच्या अंडर शिकलेला आहे आणि कोणत्या युनिव्हर्सिटी मधून तो शिकलेला आहे, याचे सगळे डॉक्युमेंट्स या एका आयडी मध्ये असणार आहे। इव्हन तुमच्या मुलाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट हे सगळे यामध्ये सेव्ह असणार आहे। तुमचा मुलगा शिक्षण झाल्यानंतर पुढे कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी गेला, कोणत्याही युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन साठी गेला किंवा मायग्रेशन साठी गेला तर त्याला कोणतेही डॉक्युमेंट बरोबर घेऊन जाण्याची गरज नाही। त्यांनी फक्त हा एक अपार आयडी सांगितला तर ऑटोमॅटिक त्याचे ऍडमिशन होईल, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स सेंड होतील, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स सबमिट होईल आणि त्याचे सगळं काम मायग्रेशन सहित ऍडमिशन पर्यंत सगळं काम या एकाच आयडी मुळे होणार आहे। मित्रांनो, गव्हर्नमेंटचा हा वन स्टुडंट वन आयडी कार्ड इनिशिएटिव्ह तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ओळखीच्या सगळ्या पॅरेंट्सला हा व्हिडिओ लगेच शेअर करा। मित्रांनो, असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढे पाहण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।